रक्षाबंधन अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपले असताना बहीण भावाच्या पवित्र नात्याला कलंकित करण्याचे काम एका माथेफिरी युवकाने केले आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। रक्षाबंधन अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपले। बहीण भावाच्या पवित्र नात्याला शब्दबद्ध करणं तसं अवघड काम, कारण या नात्यामध्ये काय नाही, प्रेम आहे, आपुलकी आहे, वात्सल्य आहे, प्रसंगी वाद भांडण आणि मारामारी देखील आहे। या उदांत नात्याची सर इतकी कोणत्याही नात्याला नाही। मात्र शहरातील विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथील एका 28 वर्षीय विवाहित बहिणीची सख्या भावानेच गळा आवळून हत्या केल्याने आज 29 जुलै रोजी सकाळीच एकच खळबळ उडाली आहे। अंकिता राकेश शर्मा असे मृतक विवाहितेचे नाव आहे, तर आरोपी भाऊ सागर त्र्यंबक जाधव हा स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन गजाआड झाला आहे। श्रावण महिन्यात बहीण भावंडांना एकत्र आणणारा सण म्हणजे रक्षाबंधन। वर्षभर लांब राहिलेला भाऊ आवर्जून बहिणीच्या राखीचे पावित्र्य जपण्याचा रक्षाबंधनाच्या दिवशी प्रयत्न करतात। राखीचा धागा हा भाऊ बहीण या नात्याला जोडणारे पवित्र बंधन आहे। त्यामुळे कितीही दूर असलेला भाऊ स्वतः येऊन बहिणीच्या हातून राखी बांधतो। बाहेरगावी राहणाऱ्या भावाचे बहिणीकडे येणे जमत नसेल तर बहिणी त्याच्यासाठी राखी पाठवते। हा उत्सव अवघ्या 6 दिवसावर येऊन ठेपला आहे। मात्र शहरात राखीच्या धाग्यानेच बहिणीच्या गळ्याला फास आवडल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। सागर त्र्यंबक जाधव हा पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर हो त्यांनी माहिती दिली की मी माझ्या बहीण म्हणजे त्याची अंकिता राकेश शर्मा वय 28 तिचा खून करून मी तिला घराच्या बाथरूममध्ये टाकलेली आहे अशी माहिती त्याने दिल्यावरून आम्ही घटनास्थळी जाऊन पाहिलं असता सदरची घटना ही खरी निघाली आणि त्यामध्ये अंकिता राकेश शर्मा हिचा खून तिचाच भाऊ सागर त्र्यंबक जाधव याने केल्याचं त्याच्यामध्ये निष्पन्न झालं। तिचा गळा आवळून त्याने खून केलेला आहे। खून करण्याचं कारण त्याने सांगितलं की ती दारू पिण्याच्या सवयीची होती आणि ती कुठेही म्हणजे फिरत होती, त्यामुळे त्याचा राग त्याच्या मनात होता आणि तिला समजावूनसुद्धा ती म्हणजे तिने त्या गोष्टी सोडल्या नाही म्हणून तिचा खून केला अशी त्याने माहिती दिलेली आहे। मयत मुलगीच्या आईच्या फिर्यादीवरून या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशन बुलढाणा शहर करून तपास सुरू आहे। पोलीस सूत्रानुसार कोकिळा त्र्यंबक जाधव यांनी फिर्यादी दिली की माझी मुलगी अंकिता राकेश शर्मा ही गजानन सोसायटी नागपूर येथे राहते। तिला दारू पिण्याची सवय अंगवळणी पडली होती। कोकिळा यांचे पती वेगळे राहतात। त्यांना ज्ञानेश्वर व सागर अशी 2 मुले आहेत। ज्ञानेश्वर वेगळा राहतो तर सागरच्या पत्नीची फारकती झाली आहे। तो दारू पिण्याच्या सवयीचा असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। कोकिळा यांना मीरा शिवाजी उजाड व अंकिता राकेश शर्मा ह्या 2 मुली आहेत। सागर जाधव हा मार्च महिन्यात सुरत येथे कामानिमित्त गेला होता। दरम्यान मृतक अंकिता ही बुलढाण्यात राहायला आली होती। अंकिता रोज दारू पिते याची भणक भाऊ सागरला लागली होती। त्याने तिला समज देण्याचा प्रयत्नही केला। 5-6 दिवसापूर्वी अंकिता सोबत त्याचे वाद झाल्याने त्याने तिला चाकू मारला होता। तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती। दरम्यान या वादाचे रूपांतर 29 जुलैला हत्येत झाले। सागरने तिचा गळा आडवून खून केला। तिचा मृतदेह बाथरूममध्ये पडून होता। सागर स्वतः पोलीस ठाण्यात गेला व त्याने खून केल्याची कबुली दिली आहे। घटनेची माहिती कळताच शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे ताफ्यासह पोहोचले। यावेळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही यावेळी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपास सुरू आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।